एका गावात एक ज्योतिषी राहत होता. तो खूप हुशार होता, पण गरीब होता. त्याचा ज्योतिषाचा अभ्यास इतका चांगला होता की त्याच्या गणिताप्रमाणे जणू नियती घडवलेली असावी. पण नशीब कुणाला कुठे घेऊन जाईल त्याचा नेम नाही. एके दिवशी त्याच्या बायकोबरोबर त्याचे जोरात भांडण झाले. बायकोने त्याला सांगितले की आज तरी खायला घेऊन या, नाहीतर घरी येऊ नका. हा बिचारा कुठे जावे, कुणाला मागावे या विचारात होता. तितक्यात त्याला सुचले की या देशाच्या राजाकडे जावे आणि त्याला भविष्य सांगावे. तो खुश झाला तर आपले दिवस चांगले येतील, किमान काही दक्षिणा तरी पदरी पडेल या आशेने तो दरबारात गेला. राजाने सगळी विचारपूस केली आणि त्याला भविष्य सांगायला सांगितले. ज्योतिषाने गणित मांडले आणि त्याचा चेहरा एकदम पडला. ते पाहून राजा अचंबित झाला. आता हसतमुखाने भविष्याविषयी बोलणारा हा माणूस एकदम का उदास झाला. राजाने आदेश दिला, जे आहे ते खरे सांग. त्याने सांगितले की राजा, येत्या काही दिवसात तू मरणार आहेस. हे ऐकून राजाची बोबडी वळाली आणि राजाने त्या ज्योतिषाला अंधार कोठडीत टाकायची शिक्षा सुनावली. मदत राहिली बाजूला, पण नशिबी अंधार कोठडी आली. याला काही दिवस उलटले. नंतर एका सरदाराला या ज्योतिषाची काही चूक नाही हे जाणवले आणि त्यात तो त्याची मदत करायला गेला. सरदाराने सांगितले की तू राजाला आता असे भविष्य सांग की तो खुश होईल. ज्योतिषी राजाच्या परवानगीने पुन्हा दरबारात गेला आणि त्याने गणित मांडले. त्याने राजाला सांगितले की राजा, मला तुझा आणि तुझ्या राज्याचा उज्ज्वल भविष्यकाळ दिसत आहे. येणारा नवीन राजा हा खूप दयाळू, पराक्रमी आणि प्रजेचे हित साधणारा आहे आणि लवकरच तुझा मुलगा हा नवीन राजा होणार आहे. हे आपल्या मुलाचे कौतुक ऐकून राजा खुश झाला आणि त्याने त्या ज्योतिषाचा सन्मान करून त्याला भरपूर दक्षिणा दिली. पण प्रत्यक्षात आपला मृत्यू होणार आहे त्याने लक्षात घेतले नाही. तात्पर्य: शब्दांचा वापर ज्याला चांगल्या पद्धतीने करता येतो तो निश्चित यशस्वी होतो.